नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. प्रचार समोर आले. भाजप व राष्ट्रवादीचे सूक्ष्म नियोजन. महापालिकेवर कोणाचा भगवा फडकणार याकडे लक्ष. प्रभाग 11 पर्यंतचा बिग फाईटचा RRCचा विशेष वृत्तांत. महापालिका निवडणुकीत या प्रभागांची व नेत्यांची चर्चा अधिक. महिला उमेदवार व नेत्यांवर या प्रभागात आहे मोठी भिस्त. प्रभाग 11 ते 20च्या बिग फाईटवर RRCचा वृत्तांत. भयमुक्त वातावरणात मतदान करा, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचे आवाहन. शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. निवडणुकीच्या रणधुमाळीत तिळगुळाचा गोडवा वाढला. राजकारणात कुणावर बेतणार संक्रांत आणि कुणाची कटणार पतंग. आता सविस्तर बातम्या. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महापालिका निवडणुकीला आत्मविश्वासाने सामोरे जाताना दिसत आहे. त्यांच्या तुलनेत विरोधी पक्षांची रणनीती विस्कळीत झालेली दिसते. त्यामुळे विजयाचा गुलाल भाजप राष्ट्रवादी युती उधळणार असा विश्वास युतीकडून व्यक्त केला जात आहे. भारतीय जनता पक्ष 62 जागी, 14 ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट तर 4 जागी मैत्रीपूर्ण लढती होणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून विजय रथ वेगाने पुढे नेण्यासाठी भाजप राष्ट्रवादीला विजय करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इतकेच नाही तर आवाहनाला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोला क्रिकेट मैदानावर जंगी सभा झाली. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेळोवेळी आढावा बैठकी, प्रचार सभा घेतल्या. आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी 60 जागा निवडून आणण्याचा निर्धार करून संपूर्ण शहर पिंजून काढले. खासदार अनुप धोत्रे, जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजयभाऊ देशमुख, विजय अग्रवाल, महानगर अध्यक्ष जयंत मसने यांच्यासह भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते प्रचाराला लागले. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास दिसला. प्रचार सभांना ठिकठिकाणी अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट युतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्या योजनांचा लाभ शहरवासियांना व्हावा म्हणून भाजप राष्ट्रवादी युती विजयी होणे काळाची गरज आहे. हे आवाहन मतदारांना भावलेले दिसते. त्यामुळे शहर विकासाचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास देखील व्यक्त केला जातो आहे. युतीच्या गोटात सकारात्मक वातावरण दिसते. अकोला महापालिकेच्या निवडणुकीत प्रमुख लढतीत अर्थात बिग फाईटकडे संपूर्ण शहराचे लक्ष आहे. या मुख्य लढतीत कोणत्या आणि त्या कुणाचे पारडे जड होतील याची चर्चा शहरात रंगली आहे. पाहूया RRCचा विशेष वृत्तांत. महापालिका निवडणुकीत प्रभागनिहाय विचार केल्यास नायगावच्या प्रभाग 1च्या क भागात काँग्रेसच्या निलोफर खान, सोहेल खान यांची थेट लढत ही वंचितच्या भुरी बुद्रुद्दीन यांच्यासोबत आहे. तर अकोटफाईलच्या प्रभाग 2च्या अ भागात काँग्रेसच्या अर्चना कांबळे यांची थेट फाईट ही वंचितच्या वंदना वासनिक यांच्यासोबत आहे. प्रभाग 3 मध्ये ड भागात वंचित युवा निलेश देव यांची थेट लढत ही भाजप युवा नेते सागर शेगोकार यांच्यासोबत आहे. प्रभाग 5 रामनगरच्या ब भागात भाजपचे जयंत मसने आणि शिवसेनेचे मनीष मोहोड यांच्यात थेट लढत आहे. रामनगर प्रभाग 5च्या ड भागातून माजी महापौर विजय अग्रवाल यांची लढत शिवसेनेच्या दीपक गवारे यांच्यासोबत आहे. रामदासपेठ प्रभाग 6 ड मध्ये भाजप युवा नेते पवन महल्ले यांची लढत शिवसेना युवा नेते राजेश जोशी यांच्याशी आहे. प्रभाग 7 तायरफैलच्या ड भागात महानगर विकास मंचचे सुनील मेश्राम यांची लढत काँग्रेसचे शेख फरीद यांच्यासोबत आहे. तर प्रभाग 10 शिवाजीनगरमध्ये अ भागात शिवसेनेच्या शीतल गोतमारे यांची थेट लढत मंजुषा शेडके यांच्यासोबत आहे. त्याचबरोबर याच प्रभागात शिवाजीनगर ड भागात काँग्रेसचे विलास गोतमारे यांच्या लढत राहुल पाटील शिवसेनेच्या नेत्याविरोधात लढत आहे. आज सायंकाळी प्रचार संपला. आता वैयक्तिक संपर्कावर उमेदवारांचा भर राहणार आहे. प्रभाग 11 ते 20 मध्ये देखील दिग्गज उमेदवारांच्या लढती होत आहेत.
अकोला महापालिकेच्या निवडणुकीत महिलांची संख्या निम्मी असून या निवडणुकीत कोण विजयी होते हे पाहण्यासारखे असेल. प्रभाग 11 ते 20 मध्ये प्रभाग 11 बाजारपेठेच्या ड भागामध्ये काँग्रेस नेते डॉक्टर जिशान हुसेन यांची थेट लढत भाजप उमेदवार राहुल चौरासिया यांच्या विरोधात आहे. प्रभाग 12 ड मध्ये सिव्हिल लाईनमध्ये युवा नेते सागर भारुका यांची लढत भाजप नेते अजय शर्मा यांच्याशी आहे. प्रभाग 12 क मध्ये शिवसेनेच्या उषा विरख यांची लढत अपक्ष सारिका अग्रवाल यांच्यासोबत आहे. कृषीनगर प्रभाग 13च्या ड भागात अपक्ष आशिष पवित्रकार यांची लढत थेट भाजप उमेदवार अनिल मुरुमकार यांच्यासोबत आहे. तर प्रभाग 14 मलकापूर येथे क भागात वंचितचे पराग गवई यांची लढत शिवसेनेच्या जगदीश मुरुमकार यांच्याशी आहे. तर शिवसेनेचे मंगेश काळे हे मलकापूर प्रभागातून वंचित उमेदवारांसमोर प्रभाग 14च्या ड भागात लढत आहेत. गौरक्षण रोड प्रभाग 15 अ मध्ये हरीश आलिमचंदानी यांची थेट लढत ही मनसे नेते पंकज साबळे यांच्यासोबत आहे. तर प्रभाग 16च्या ब भागात सिंधी कॅम्प परिसरात डॉक्टर मुस्कान पंजवानी यांची लढत ही राष्ट्रवादीच्या अमरीन सोबत आहे. तर या सिंधी कॅम्प प्रभागाच्या ड भागात राष्ट्रवादीचे रफिक सिद्दीकी विरोधात भाजपचे संजय बढोणे अशी लढत आहे. प्रभाग 17 हरिहर पेठ येथे शिवसेनेचे राजेश मिश्रा यांची लढत ही काँग्रेसच्या आझाद खान यांच्या सोबत असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे. प्रभाग 20 खडकी अ भागात शिवसेनेचे विजय इंगडे यांची लढत भाजपच्या मंगेश झिने यांच्या विरोधात आहे. 15 जानेवारी रोजी अकोला महापालिकेत नवीन सदस्य निवडीसाठी मतदान होणार आहे. गुरुवारी अकोलेकर मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे, मतदानाचा टक्का वाढेल या दृष्टीने मतदारांनी हक्क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले आहे. प्रचाराची रणधुमाळी थांबून आता 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 वाजतापासून मतदानाला आरंभ होणार आहे. 6 झोनमध्ये महापालिका यंत्रणा मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अकोलेकर मतदारांना आवाहन केले की 15 जानेवारी रोजी प्रत्येकाने मतदान करावे, मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, अकोल्यातील टक्केवारी जास्तीत जास्त राहील याकडे लक्ष द्या असे आवाहन देखील केले आहे. सगळे अकोलाकर, अकोला निवासी, अकोला सिटीजनशी दरखास्त करते आणि निवेदन करते की त्यांनी सगळ्यांनी 15 जानेवारी 2026ला त्यांच्या मत द्यायचे आहे आणि अकोला महानगरपालिकाचे जो मतदान आपल्याकडे होणार आहे त्याच्यात तुमच्या जो मतदाराचा तुमचा अधिकार पण आहे आणि तुमची ड्युटी पण आहे, हे तुमचं कर्तव्य आहे. तर सगळ्यांना याच्यात सहभागी व्हायचे आहे. आपले शहरामध्ये जास्तीत जास्त टक्केवारी मतदानची झाली पाहिजे अशी मी तुम्हाला सगळ्यांना निवेदन करते आहे. आपले जो मतदानचे वेळ आहे ते सकाळी 7:30 वाजेपासून संध्याकाळी 5:30 पर्यंत आहे. मी परत एकदा सगळे अकोलाकडनं विनंती करते की तुम्ही जाऊन तुमच्या मतदानचा हक्क वाजवा. धन्यवाद. तर पोलीस अधीक्षक अर्चित चांडक म्हणाले, 15 जानेवारी रोजी लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करणार आहोत. एका मतामुळे स्थानिक पातळीवर तसेच राज्य व देश पातळीवर बदल घडू शकतो. त्यामुळे एकेका मताची किंमत आहे. प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन SP अर्चित चांडक यांनी केले आहे. नमस्कार अकोला, मी अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक अकोला. येणाऱ्या 15 जानेवारीला अकोला महानगरपालिकाची निवडणूक आहे. त्या दिवशी आपण नक्कीच मतदानासाठी या. आपला हक्क बाजून लोकशाहीला अजून बळकट करावा. हे जे आपला एक सोहळा आहे, एक उत्सव आहे लोकशाहीचा, हे खूप मोठा उत्सव आहे. एक मतची खूप किंमत असतात. त्यामुळे नक्कीच बाहेर पडा आणि मतदान करा. आणि आपला एक मतमुळे भरपूर आपण चेंजेस बघू शकतो आणि एक देशामध्ये, राष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण परिवर्तन आणू शकतो. तर सर्वांना विनंती आहे, नक्कीच आपण मतदानासाठी बाहेर या. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून शांततापूर्ण, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे. 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. सुमारे 8 वर्षांनंतर ही निवडणूक होत असल्याने राजकीय चुरस वाढली असून त्यादृष्टीने सुरक्षितेचा मोठा आराखडा तयार करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी अकोला पोलीस दलासह बाहेरील बंदोबस्तही मागवण्यात आला आहे. 139 पोलीस उपनिरीक्षक, 23 महिला पोलीस उपनिरीक्षक आणि 1266 पोलीस अंमलदार तैनात असतील.
राज्यात राखीव पोलीस दलाची एक कंपनी आणि 1200हून अधिक होमगार्ड्स बंदोबस्तात सहभागी होतील. अकोल्यात एकूण 220 इमारतीमध्ये 630 मतदान केंद्रे आहेत. पोलीस प्रशासनाने मिश्र वस्ती आणि मागील काळातील घटनांचा विचार करून 64 केंद्रांना संवेदनशील म्हणून घोषित केले आहे. या केंद्रावर अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जाणार आहेत. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठी प्रतिबंधक कार्यवाही केली आहे. आर्म्स ॲक्टनुसार 51 गुन्हे दाखल करून 54 बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या दरम्यान अवैध दारू विक्रीसाठी 707 कारवाया करत सुमारे 59 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला गेला आहे. 2000हून अधिक जणांवर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली असून 37 जणांना तडीपार करण्यात आले आहे. परवानाधारक 353 शस्त्रे आतापर्यंत जमा करण्यात आली. ईव्हीएम मशीनच्या सुरक्षतेसाठी 6 महत्त्वाच्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आले आहेत. यामध्ये अकोला जिल्हा मराठा मंडळ, राजमाता जिजाऊ प्रशिक्षण केंद्र आणि जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन यासारख्या ठिकाणांचा समावेश आहे. या प्रत्येक ठिकाणी 24 तास सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तैनात असतील. येणाऱ्या 15 तारखेला अकोल्यामध्ये महानगरपालिकाची निवडणूक होणार आहे. तसेच 16 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि हे जे निवडणूक आपली आहे 8 वर्षानंतर होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये खूप स्पर्धा आहे आणि खूप प्रत्याशी आहे आणि खूप चांगलं वातावरण शहरामध्ये निर्माण झालेलं आहे. तर त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी अकोला पोलीस दल सुसज्ज आहे, सतर्क आहे आणि आमचा एक खूप मोठा बंदोबस्त हे इलेक्शनमध्ये तैनात असणार आहे. अकोट नगरपालिकेच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली असून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक प्रथमेश संजय बोरोडे यांची अविरोध निवड झाली आहे. भाजपचे बोरोडे यांना अकोट विकास मंचचा पाठिंबा मिळाल्याने उपाध्यक्ष पदावर त्यांची निवड झाली. उपाध्यक्ष पदासाठी भाजपकडून प्रथमेश संजय बोरोडे तर काँग्रेसकडून रेणुका पांडुरंग खवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र खवले यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने बोरोडे यांची अविरोध निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान नगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. अकोट विकास मंचतर्फे मंगेश लोणकर व संतोष झुंझुनवाला यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर काँग्रेसतर्फे सारंग मालाणी यांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाली. MIM पक्षातर्फे जितेंद्र रामचंद्र बरेठिया यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. विशेष म्हणजे जितेश बरेठिया हे रामचंद्र बरेठिया यांचे पुत्र असून MIM कडून निवडून आलेल्या 5ही नगरसेवकांनी त्यांना मत देत स्वीकृती सदस्य म्हणून निवडून दिले. रामचंद्र बरेठिया यांची काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजप नेत्यांच्या मुलाला MIMने पाठिंबा दिल्याने भाजप MIM छुपी युती अस्तित्वात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. नगरपालिकेतील घडामोडींमुळे अकोटच्या राजकीय समीकरणांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. आगामी काळात नगरपालिकेचा कारभार व विकास कामांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतमध्ये आज उपनगराध्यक्ष पदाची निवड तसेच स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. बहुतांश नगर परिषदमध्ये मंगळवारी दुपारी विशेष सभा घेतली. गडबड होऊ नये म्हणून दक्षतेच्या दृष्टीने पक्षांतर्गत व्हीप जारी केला होता. निवडणुकीनंतर समर्थकांनी विजयाचा जल्लोष केला. 13 जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदाकरिता वंचित बहुजन आघाडीचे सय्यद अब्रार सय्यद मीर हे निवडून आले. सय्यद अब्रार सय्यद मीर यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व सुजात आंबेडकर यांना निवडीचे श्रेय दिले आहे व यांचे सहयोगी नामभाई सय्यद अन्सार, सुनील शिरसाट, हजार पठाण, इम्रान खान आदी बाळापूर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी महाविकास आघाडीचे सुरेंद्र मधुकरराव धोपटे यांची निवड झाली. त्यांना 14 मते मिळाली. यांनी सहयोद्दीन खतीम यांचा पराभव केला. सहयोद्दीन खतीब यांना 10 मते मिळाली तर भारतीय जनता पार्टीचे सदस्य गुजराती अपक्ष सज्जाद हे तटस्थ राहिले. तेल्हारा नगर परिषद उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे सचिन तायडे यांची निवड झाली. तसेच गजानन गायकवाड व मोनिकाताई वाघ यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली. मंगळवारी ही प्रक्रिया पार पडली. हिवरखेड उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या प्रतिभा वीरेंद्र येऊल यांची निवड क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी पक्षातर्फे व्हीप जारी केला होता. स्वीकृत सदस्यपदी किरण सेदानी तर शिवसेना शिंदे गटाकडून श्यामशील भोपडे यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात आले.
अकोला शहरातील गांधी चौक येथील उत्सव संकुल स्थित झी महासेल आता नव्या व्यवस्थापनांतर्गत पुन्हा एकदा ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. संक्रांतीच्या निमित्ताने झी महासेल अतिशय स्वस्त दरात हळदी कुंकू आणि वाणाचे साहित्य उपलब्ध करून देणार आहेत. ही खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी उसळत आहे. शॉपिंगसाठी झी महासेलमध्ये नेहमीच लोकांची वर्दळ असते. गृहिणींच्या बजेटचा विचार करून लग्नसराई, गृहप्रवेश, वाढदिवस, गेट टुगेदर किंवा शैक्षणिक साहित्यांपर्यंत येथे प्रत्येकांसाठी काहीतरी खास नक्कीच असते. तुम्ही जेव्हा कधी झी महासेलला भेट देता तेव्हा तुम्हाला नेहमीच काहीतरी नवीन पाहायला मिळते. यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे: होम डेकोर आणि स्टील भांडी, एथनिक आणि फेस्टिव्ह विअर, रेडीमेड प्लाझो, लेगिन्स, टॉप टी शर्ट्स, जेंट्स लोअर्स, बॉक्सर्स, बरमुडा, लहान मुलांचे कपडे आणि नवनवीन खेळणी, ट्रेंडी फुटवेअर, स्टायलिश कॉस्मेटिक्स, ज्वेलरी, गॉगल्स, परफ्युम्स आणि घड्याळे. दिल्ली, मुंबई किंवा मोठ्या मॉल्समध्ये सर्वप्रथम येणारे लेटेस्ट फॅशनेबल आयटम्स नेहमी झी महासेलमध्ये उपलब्ध असतात. संक्रांत स्पेशल ऑफर फक्त 15 रुपयात वाण. सध्या झी महासेलमध्ये मकर संक्रांतीनिमित्त एक विशेष ऑफर सुरू आहे, जी मर्यादित काळासाठी असेल. संक्रांतीच्या हळदी कुंकवांसाठी लागणारे वाणाचे साहित्य येथे केवळ 15 रुपयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. रस्त्यावर मिळणारे निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी करण्याऐवजी झी महासेलमध्ये उपलब्ध असलेले दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण वाण साहित्य खरेदी करण्याचे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. येथील वस्तूंची विविधता आणि उत्तम दर्जा ग्राहकांना समाधान देतो. झी महासेल आता अकोला शहराची शान बनले आहे. येथे दरवेळी नवीन स्टॉक येत असल्याने एकाच छताखाली तुमच्या आवडीच्या सर्व वस्तूंची खरेदी करा. मग उशीर कशासाठी? आजच आपल्या कुटुंबासह झी महासेलला भेट द्या आणि मकर संक्रांतीच्या शॉपिंगसह विशेष ऑफरचा लाभ घ्या. आज महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचार सुरू झाल्यापासून ते आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत एक विशेष गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे शहरातील बहुतांश उमेदवारांनी केवळ महिला कार्यकर्त्यांच्या जोरावर आपला प्रचार केला. या महिला कार्यकर्त्याच यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराचा मुख्य कणा ठरल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात महिला कार्यकर्त्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आहेत. महापालिका निवडणूक उभे असलेले उमेदवारही आता हे मान्य करू लागले आहेत की 2 पुरुष कार्यकर्त्यांच्या तुलनेत 10 महिला कार्यकर्त्या जास्त प्रभावीपणे काम करू शकतात. प्रचार दरम्यान असे दिसून आले की महिला कार्यकर्ता सकाळी वेळेवर रॅलीमध्ये हजर राहायच्या आणि प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण होईपर्यंत पूर्ण निष्ठेने काम करायच्या. घरोघरी जाऊन पत्रके वाटणे, मतदारांच्या स्लिप पोहोचवणे आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या कोपरा सभांमध्येही महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. सर्व महिला कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे प्रचार केला. अगदी पोहे किंवा साधा नाश्ता करूनही त्या कार्यकर्ता उत्साहाने काम करताना दिसल्या. त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा आणि सचोटी सर्वच उमेदवारांसाठी दिलासादायक ठरली आहे. प्रचाराच्या खर्चाच्या बाबतीतही महिला कार्यकर्त्या उमेदवारांसाठी फायदेशीर ठरत आहे. पुरुष कार्यकर्त्यांच्या तुलनेत महिला कार्यकर्त्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरत नाहीत. यामुळे प्रचाराचा खर्चही बराच कमी झाला आहे. महिलांना जे काही मानधन मिळाले त्यातच त्यांनी समाधान मानून काम केले. याउलट पुरुष कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याची आणि इतर सुविधांची सोय करावी लागते, ज्यामुळे उमेदवारांना अधिकचा आर्थिक बोजा पडतो. सर्वच पक्षाच्या रॅली आणि प्रचार सभांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक दिसून आली. महानगरपालिका निवडणुकीत महिलांना 50% आरक्षण देत आले असले तरी प्रत्यक्ष प्रचारात मात्र महिलांचा सहभाग 90% पोहोचला आहे. आज हे स्पष्टपणे दिसून येत आहे की अकोला महापालिकेचा संपूर्ण प्रचार हा महिलांच्या खांद्यावरच विसावला आहे. वाशिम नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत ठाकरे सेनेची राजू भोरदुर्गे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वाशिम नगरपालिकेत भाजप किंवा ठाकरे सेना यापैकी कोणाकडेही बहुमतासाठी आवश्यक आकडा नसल्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी मोठी पेच प्रसंग निर्माण झाला होता. मात्र ठाकरे सेनेच्या वतीने उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. वाशिम नगरपालिकेत भाजप 14, ठाकरे सेना 13, काँग्रेस 2, MIM 2 तर 1 अपक्ष सदस्य आहे. उपनगर पदाच्या अध्यक्षाच्या विजयासाठी हा आवश्यक 17 हा जादुई आकडा कोणाकडेही नव्हता.
निवडणुकीच्या वेळी MIMचे दोन्ही नगरसेवक गैरहजर राहिले. अखेर ठाकरे सेनेचे राजू भांदुर्गे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोधी निवड घोषित करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासोबतच रेखा सुरेख मापारी उभाठा सेना, गणेश खंडाळकर भाजप, निलेश जीवनानी भाजप या तिघांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली. राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगली आहे की भाजपने उपनगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार उभा न करून अप्रत्यक्षपणे ठाकरे सेनेला मदत केली आहे. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांचे हे सर्व उपस्थित मान्यवरांनी स्वागत व अभिनंदन केले आहे. निवडणूक जवळ येताच मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी उमेदवारांकडून नवनवीन क्लुप्त्या लढवल्या जात आहेत. मात्र अकोल्यात आज स्वाभिमानी महिलांनी उमेदवाराचा साडीचा डाव अक्षरशः धुळीस मिळवला आहे. अकोला महापालिकेच्या प्रभाग 4 मधील ताथोड नगर परिसरात उमेदवाराने मतदारांना साड्या वाटल्या, पण इथल्या रणरागिणी या साड्या स्वीकारण्याऐवजी त्या चक्क पेटवून दिल्या आहेत. ताथोड नगर परिसरात रात्रीच्या सुमारास किंवा पहाटे एका अज्ञात उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी अनेकांच्या घरासमोर साड्या नेऊन ठेवल्या होत्या. सकाळी जेव्हा महिलांनी हे पाहिलं तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. मत विकत घेण्यासाठी साड्यांचे आमिष दाखवले जात आहे हे लक्षात येताच महिलांचा संताप अनावर झाला. संतापलेल्या महिलांनी केवळ साड्या नाकारल्याच नाही तर त्या साड्यांची गुणवत्ता पाहून उमेदवाराची चांगलीच कानउघडणी केली. वाटलेल्या साड्यांची क्वालिटी अत्यंत बोगस आणि हलक्या दर्जाची आहे. उमेदवाराने महिलांचा अपमान केल्याची भावना व्यक्त करत जमलेल्या महिलांनी त्या साड्या भर रस्त्यात फाडल्या आणि नंतर त्याची होळी केली. या प्रकारानंतर संपूर्ण अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रभाग 4 मध्ये अशा प्रकारे साड्यांचे वाटप करणारा तो अदृश्य उमेदवार नेमका कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित उमेदवारावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अकोल्यातील या घटनेने हे स्पष्ट केले आहे की आता मतदार केवळ आश्वासनांना किंवा आमिषांना बळी पडणार नाहीत, तर तो स्वाभिमानाने उत्तर द्यायला शिकला आहे. आता ते रात्रीच्या वेळेस टाकून दिलेलं आहे, साखळी वाजवली टाकून दिलंय, त्याच्यावर काही लक्ष दिले नाही. साड्या पण पा कशा आहे, तुम्ही बघा ना ह्या कशा आहे, 100ची साडी आहे. हे काय आहे असं? हे उमरी तातोड नगर येते. आता आम्ही विकास आले मत देऊ, हा साडीला नाही दे करत आम्ही. ते आम्हाला माहित नाही. रात्रीच्या वेळेस साखळ्या वाजवल्या आणि साड्या टाकून दिल्या आमच्या दारासमोर. आम्हाला ते काहीच माहित नाही. आम्ही या साड्या फाडून टाकून दिल्या. काहीच नाही, एकदम बोगस क्वालिटी आहे. 100-150 रुपयाची साडी 100 रुपयाची आहे ती. रात्रीच्या वेळेस फक्त टाकून दिलेल्या आहेत आमच्या दारासमोर. आम्हाला हे माहित नाहीये कुणी टाकल्या काय टाकल्या, त्याचं काहीच माहिती नाही आम्हाला. वार्ड याच्यात कोण्या उमेदवारांना साड्या आणल्या आम्हाला माहिती नाही. रातचा टाइम होता, आम्हाला सकाळी दिसल्या. हे 100 रुपयाची साडी नसू शकते का? साधारण बाई नवऱ्यामध्ये मला 1000 रुपयाची साडी पाहिजे. आम्हाला विकासाची गरज आहे, आम्हाला साड्याची गरज नाही. मकर संक्रांती निमित्त अकोल्याच्या बाजारपेठेत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. कडाक्याची थंडी असूनही नागरिक पारंपरिक पूजन साहित्य, तिळगुळ, शेंगदाणे आणि सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी करत आहेत. गेल्या 2 दिवसांपासून मकर संक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळी बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेला आहे. मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे विशेष महत्त्व असल्याने बाजारात गावरान गुळ, तिळाचे लाडू, रेवडी आणि शेंगदाण्याच्या दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडाली आहे. महागाई असूनही यंदा विक्रीत चांगली वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे. बाजारपेठेत तिळगुळ, बोरं, ओल्या वाटाण्याच्या शेंगा, ऊस, हरभरा, मातीची सुगडी तसेच वाण म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तूंची दुकाने थाटली आहेत. मकर संक्रांतीला स्नान, दान आणि पूजेचे महत्त्व असल्याने पूजा साहित्यांच्या दुकानावरही मोठी लगबग पाहायला मिळत आहे. मातीचे दिवे, पूजा कलश, सूर्यदेवाच्या प्रतिमा आणि रंगबेरंगी पतंगांची खरेदी जोरात सुरू आहे. पतंगबाजीचे शौकीन मांजा आणि पतंग खरेदीसाठी मकर संक्रांतीची आतुरतेने वाट पाहत असतात. उद्या बुधवारी मकर संक्रांतीचा सण साजरा होत असल्याने बाजारपेठ विविध डिझाईनच्या पतंग आणि मांजांच्या फिरकीने सजली आहेत. बाजारात गुजरात, अहमदाबाद, जयपूर आणि कोलकाता येथून विविध प्रकारच्या पतंग आणि रील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पतंगांच्या किमतीत 20 ते 30% वाढ झाल्याची माहिती पतंग विक्रेत्यांनी दिली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. प्रचार समोर आले. भाजप व राष्ट्रवादीचे सूक्ष्म नियोजन. महापालिकेवर कोणाचा भगवा फडकणार याकडे लक्ष. प्रभाग 11 पर्यंतचा बिग फाईटचा RRCचा विशेष वृत्तांत. महापालिका निवडणुकीत या प्रभागांची व नेत्यांची चर्चा अधिक. महिला उमेदवार व नेत्यांवर या प्रभागात आहे मोठी भिस्त. प्रभाग 11 ते 20च्या बिग फाईटवर RRCचा वृत्तांत. भयमुक्त वातावरणात मतदान करा. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचे आवाहन. शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. निवडणुकीच्या रणधुमाळीत तिळगुळाचा गोडवा वाढला. राजकारणात कुणावर बेतणार संक्रांत आणि कुणाची कटणार पतंग. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,42,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.